4000चं कॅश प्राइज असेल. 4000 रुपयांचं कॅश प्राइज लागोपाठच्या 3 चौकार आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे कार्डीचे परम मित्र बाळू फौजदार, हर्षद फौजदार सध्या 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आमचे कामोटीचे देखील 12th मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघितलं तर फलंदाज चेतन गोवारे आणि त्यांच्या सोबतीला तुम्हाला पाहायला मिळतात ते परेश म्हात्रे. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलं षटक पॉवर प्लेचं बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सौरभ म्हात्रे. महत्वपूर्ण कामगिरी कालच्या दिवसामध्ये 28ची गरज असताना मात्र तो सामना त्यांनी जिंकला, त्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला आणि आता नवीन स्वप्न घेऊन या तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेच्या सेकंड राऊंड मध्ये जनमान कामोटेच्या विरोधात गावदेवी खाडी. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडू फ्लिक करण्यात आला. फ्लिक ऑफ द रिस्ट. बॅटचा चेहरा उघडला. बॉटमॅनच्या साहाय्याने चेंडूला मिड विकेट मध्ये पाठवलं. विशाल चेंडूला कव्हर करतायत. उचलून फेक, पिकअप, गॅदर अँड थ्रो. धावा मिळतायत त्या 2 ने धाव फलकाचा श्री गणेशा. चेतन गोवारी यांच्या बॅटमधून या 2 धावा येत असताना आपण बघितला. चेतन आणि परेश ही आघाडीची जोडी. जनमान कामोठे 2 धावा धाव फलकावरती. 4 षटकांचा सामना आहे. सेकंड राऊंडला सुरुवात झालेली आहे. यानंतर म्हात्रेपाडा आणि सोनारपाडामध्ये तुम्हाला या तिसऱ्या रात्रीमधली शेवटची लढत पाहायला मिळेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये SP पॅनलचे सर्वेसर्वा सुभाष पाटील आणि स्क्वेअर लेगला शशांक पाटील. 2 अंपायरच्या भूमिकेमध्ये. व्हाईट रिटर्न क्रीज कदाचित दिसत नसावी, त्या कारणास्तव त्या ठिकाणी विकेट किपरला आपण बघितलं आपल्या कॅपच्या सहाय्यानं धूल जी त्या ठिकाणी साचलेली आहे तिला बाजूला करत असताना प्रल्हाद पाटील. सौरभ पुन्हा एकदा मायसिडेंट कडून ऑफ स्टंपचा बाहेर फॉलो करण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न. इट इज वाईड. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न जो कुठेतरी ओव्हर पिच पडला परंतु जास्तच बाहेर होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. छेडखाणी करण्याचा प्रयत्न तर निश्चितपणे होता फलंदाजाचा. व्हाईट बॉल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 3 या आकड्यावरती. फुलर लेन लेग सिक उखडले गेले. क्लीन बोल्ड. 3-4-1 जनमान कामोठे. चेंडू होता जो फुलर लेंथ होता. लेग लान्स करण्याचा प्रयत्न केला. रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने जर्सी नंबर 18 मायसिटेन कडून पंचांच्या उजव्या बाजूने सौरभ म्हात्रे आले. चेतन थोडे पुढे झाले अगोदर लेग स्टंपचा गार्ड घेऊन होते. ऑफ स्टंपला बाहेर निघाले. आपण बघू शकाल बॅट आणि पायाच्या मधून ऑफ स्टिक वरती हा चेंडू आदळला आणि बाद होत असताना अर्थातच पहिला धक्का. इनॅक्ट नंबर फर्स्ट डाऊन चेतन गोवारे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती विलास हे त्यांचं नाव, परंतु संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये बारक्या या नावाने त्यांना ओळखलं जातं. अर्थातच नामांकित खेळाडू कामोठीचे बारका कांबळे स्ट्रायकिंग एंडला. कडवं आव्हान असेल परवाच्याच दिवसामध्ये श्रद्धांजली चषक नारिलेच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकावणारा खेळाडू. व्यावसायिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलेला खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सौरभ. हो शफल झालेत. अपील या ठिकाणी करण्यात येते. येस इट इज आउट. स्वतःहून निघाल्या पॅव्हेलियनच्या दिशेने देखील बॅटचं हलकसं चुंबन घेतलं आणि चेंडू विसावलाय रक्षकाच्या हातामध्ये. दुसरी मोठी विकेट मिळवली आहे. सौरभला मिळणारं दुसरं यश. 3 या आकड्यावरती दुसरा गडी बाद. सफल झाले. हलकेसे सफल झाले होते. त्यानंतर ऑफसमचा बाहेर हा चेंडू ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला. ऑफसमचा बाहेर होता चेंडू. त्या ठिकाणी अगोदरच ठरवलं होतं ऑन साईडला सॉफ्टने वळवण्याचा मी प्रयत्न करेन आणि तो प्रयत्न कुठेतरी फसला. आतमधली कडा घेतली. इनर एज घेऊन हा चेंडू विसावला तो बिहाइंड द विकेट. संदीप चौधरी आणि सागर म्हात्रे यांच्याकडून सौरभ म्हात्रेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे.
हॅट्रिक 100 वरती. कोलवा टप्पा ड्राईव्ह करण्यात आला मिड ऑन मध्ये. केतन आहे त्या ठिकाणी, त्यांच्याकडे हा चेंडू जरूर गेला परंतु एक धाव ते रोखू शकत नव्हते. एका धावेच्या साह्याने धावफलक आता पुढे जात असताना तुम्ही बघू शकाल. ते अर्थातच 4 या आकड्यावरती. 4 धावा 2 गडी बाद. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. मध्यरात्र आता उलटलेली आहे. 1:52 स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतात परेश. ऑन दी अप मिड ऑन ला हवेमधून हा चेंडू लॉंग ऑन सीमा रेषा गाठेल. टप्पा पडल्याबरोबर सीमा पार. धावा 4 चौकार. फ्रंट फुट वरती एक चांगला फटका पाहायला मिळाला फलंदाज परेश यांचा. हाफ व्हॉली होता, ओव्हर पिच पडला आणि मिड ऑन आतमध्ये त्याचा फायदा घेतला फलंदाज परेश मात्रेने. एक चौकार आला आपण बघू शकाल. डावा पाय बरोबर पुढे आला. एक चांगला फटका बॉटमहँडच्या साहाय्यानं लॉंग ऑनला क्लिअर करणारा. श्रावणी गायकर यांच्याकडून षटकारासाठी 1000 कट करण्यात आला. थर्डमॅन मध्ये चेंडू आपण बघतोय पाठीमागे चेंडू जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु मध्ये इनफिल्ड मध्ये उभा होता अनिकेत, त्याने थांबवलं त्याला. विकेट एक धाव षटकाची सांगता पहिल्या पॉवर प्लेचा. 2 गडी बाद. जनमान कामोठे 9 या आकड्यावरती. संदीपजी म्हात्रे, संदीपजी चौधरी आणि सागरजी म्हात्रे एवन जोडी खार्डी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं आर्थिक पारितोषिक असेल. 9 धावा 2 गडी बाद. सुरुवात सुंदर केली या ठिकाणी. जरूर एक चौकार आला जो परेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आला. महत्वपूर्ण असेल परेश या डावामध्ये आता कामोठेसाठी. डावा उभारत असताना सोनू आलेला आहे 4थ्या क्रमांकावरती आणि येतोय तो या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर अष्टपैलू विशाल म्हात्रे समोरच्यांकडून. वेगवान गोलंदाज आहेत उजव्या हाताचे. आजची ही 3री रात्र या स्पर्धेची. उद्याचा आपण अर्थातच आपण बघितला ते यार विशाल. फुल टॉस आला. डाऊन द ग्राउंड खेळलेत. लॉंग ऑफ मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. सुंदर झेलने फलंदाज होत आहेत बाद. विशालला पहिल्या चेंडूवरती पहिलं यश. धक्का 3रा. कामोठेला 9 वरती आणि ते आपण बघू शकाल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. येस, कामोठेसाठी कंड रिव्ह्यू आहे. हा चेंडू आता कमरेचा वरती होता की नव्हता हे बघितलं जाईल. असेल तर मात्र फलंदाज सेफ असतील आणि नसेल तर मात्र फलंदाज या ठिकाणी झेल बाद होतील. आजची 3री रात्र या स्पर्धेची. उद्याची 4थी रात्र अर्थातच अंतिम. पहिला सामना बरोबर 6:30 वाजता आपण रिपोर्ट करायचा. PCC उसरकर आणि गावदेवी घेसर 6:30 PM ऑन शाफ. बघा 6:30 वाजता तुम्हाला यावंच लागेल ऑन शाफ 6:30 आणि आपण उपस्थित राहिले नाही तर दोन्ही संघांना पेनाल्टीला सामोरं जावं लागेल. उसरकर आणि घेसर 6:30 टुमॉरो ऑनवर्ड्स. त्यानंतर वाडेकर वर्सेस आगासन, जुनू डोंबिवली वर्सेस घारिवली आणि हेदुटणे वर्सेस देसाई. असं उद्याचा शेड्यूल असेल. त्या पुढचे सामने आम्ही उद्याच तुमच्या समोर आणू. उसरकर आणि घेसर बरोबर 6:30 6:30 PM आणि वाडेकर आणि आगासन 7 वाजता तुम्ही रिपोर्ट करा. दोन्ही संघांना वेळेच्या संदर्भातील या सूचना. चिंचोलीचे पंकज म्हात्रे यांनी योगेश म्हात्रे चिंचोलीचे ते देखील आहे. त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तडंबरचं डिसिजन नो बॉल.
रिप्ले स्क्रीनवरती विशाल ओव्हर द विकेट नेत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. अटेम्प्ट करण्यात आला फलंदाज स्ट्रायकिंग एंडचे परेश मात्र यांच्याकडून हा चेंडू सफल झाले. ऑफस्टंपचा बाहेर हा चेंडू आपण बघू शकाल जो कमरेच्या वरती नो बॉल घोषित करण्यात आला. फ्री हिट एज आहे आणि गलीमध्ये त्या ठिकाणी कॅच जरूर घेतली परंतु फ्री हिट. एक धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे. 12 सुरुवातीलाच 2 धक्के देऊन सौरभने प्रेशर क्रिएट केला त्या ठिकाणी कामोठेवरती. महत्वपूर्ण फलंदाज दोघेही. आघाडीचा फलंदाज जर तुम्ही बघितला तर तो चेतन गोवारी आणि त्यानंतर विलास कांबळे अर्थातच बारका कांबळे. परेश आणि मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आलेले सोनू. स्ट्रायकिंग एंडला परेश. मिड विकेटला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं फंबल सेकंडचा कॉल. विकेट करण्यात येते. नाव स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट ऑन दी टर्म आणि ते फलंदाज होत आहेत ते बाद. 13 वरती आणखी एक विकेट या ठिकाणी आपण बघू शकाल. टॉप ऑर्डर मधला आणखी एक फलंदाज बाद. आदरणीय दिनेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर आदरणीय सागरजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय संदीपजी चौधरी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5000 सांघिक यश या ठिकाणी. रनआउट. रोशन बाज झाले आणि 5व्या क्रमांकावरती माफ करा सोनू बाज झालेले आहेत आणि 5व्या क्रमांकावरती येत आहेत ते फलंदाज रोशन. स्पीडअप घ्या. हरिअप. खाडी. ओ सरळ रेषेमध्ये परेशचा हा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक समोर. सेफ हँड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. केतन मात्रे यांनी हा झेल टिपला आणि बाद होत आहेत फलंदाज परेश मात्रे. तेरा धावा 4 गडी बाद. एका मागोमाग टॉप ऑर्डर मधले 4 गडी आता बाद झाले. आपण जर बघितलं तर सौरभच्या खात्यामध्ये 2 सफलता त्यासोबत विशालच्या आता एक ऍड होते. एक सांघिक यश. एक रनआउट आलेले आहे ते मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती सुबोध तुम्हाला पाहायला मिळतील. रोशन स्ट्रायकिंग एंडला विशाल. एज आहे बिहाइंड द विकेट. प्रल्हाद पाटील चेंडूच्या खाली हाताचा पिसारा फुलवलाय आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतलं चेंडूला. 13 वरती जयनुमान कामोटे निम्मा संघ गारद. तेरावरती आपण बघितलं तर 5वा धक्का या ठिकाणी बसलेला आहे तो जयनुमान कामोठे संघाला. चेतन गोवारी, बारका कांबळे, परेश मात्रे, सोनू आणि आता बाद होत आहे ते रोशन. सुबोध यांना आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकावरती आलेला आहे ते संजय सध्या स्ट्रायकिंग एंडला. चेंडू आपण जर बघितले तर अजूनही शिल्लक आहे त्या षटकामधले 2. हॅट्रिक 100 वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू. येस, इट इज आउट. पायसीत गवसलेत आणि विकेट हॅट्रिक
ही दुसरी आपण बघतो या स्पर्धेमधली खाडीच्या विशाल मात्रे यांच्या नावावरती. अभिनंदन. खाडीचे आदरणीय दिनेश शेठ पाटील यांना विनंती असेल या आपण आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खाडी चषकाचे प्रणेते शिल्पकार आणि आपण जर बघितली भारतामधील 40 लाखाची धनराशी असलेली स्पर्धा या हंगामामध्ये पार पडली. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक दिनेश शेठ पाटील यांना विनंती असेल या आपण आमच्या मंचावरती त्यांच्यासोबत सागरजी मात्रे आणि संदीपजी चौधरी यांच्याकडून 5,000 विकेट हॅट्रिक साठी या सामन्यानंतर विशालांना देण्यात येतील. वेगवान चेंडू जो आपण बघू शकाल फ्री मध्ये कशा पद्धतीने वळण घेत असताना टप्पा पडला बरोबर हा चेंडू इन स्विंगर होता, आतमध्ये आलाय. सॉफ्ट हँडने फक्त ढकलण्याचा प्रयत्न होता फलंदाज होता. षटक संपन्न 2 गडी बाद 6 धाबा जनवान कामोटेचे आपण बघतोय त्या फक्त 13. प्राइस कंटिन्यू असेल विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयांचं. आपण बघू शकाल पहिल्या दिवसापासून पहिल्या अर्थातच रात्रीपासून या स्पर्धेच्या प्रवीणजी मात्रे सिनियर क्रिकेटर बुरदुलचे भरपूर त्यांची देखील मेहनत आहे आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स सर्व त्यांचा मित्र परिवारच आहे. आता देखील सध्या ते तुम्हाला पाहायला मिळतील आणि मात्रेपणाचे मोठे सपोर्टर आहेत. सो पुढच्या सामन्यासाठी त्यावरजून या ठिकाणी थांबलेले आहे. त्या ठिकाणी मात्रेपाडा वर्सेस सोनारपाडा ही पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सो कुठेही जाऊ नका. या सामन्यानंतर देखील एक मोठा सामना निश्चितपणे तुमच्या भेटीला येईल. डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेमधून आजच्याच रात्रीमध्ये बाहेर झाले जीजी स्पोर्ट्स वाकण. गतवर्षी विजेते राहिले होते बंड्या बॉयज ज्यांनीच गतवर्षी देखील पुरस्कृत केलेला होता हा संघ. मात्र या वर्षी ते पहिल्याच सामन्यामध्ये बाहेर झालेले आहेत. स्पीडअप घ्या आर्या प्लीज. गावदेवी खाडी जास्त वेळ घेत आहे. 13-4-6 13 वरती 6 गडी बाद झालेले आहेत आणि आलाय तो आणखी एक उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आतिश मात्रे. बॉलिंग अटॅक आपण जर बघितलं तर भरपूर स्ट्रॉंग आहे. बॅटिंग ऑर्डर खोलवर आहे परंतु कालचा दिवस त्याचा अपवाद राहिला. 28 बनवत असताना जो काही संघर्ष करावा लागला. एज आहे पाठीमागे हा चेंडू प्रल्हाद यांच्या हाताला जरूर आपण बघू शकाल ब्रश झाला चेंडू. तडम्यांचे क्षेत्ररक्षक वेगाने आले होते चेंडूवरती. अनिकेत क्विक ऍक्शन यशांच्या पाठीमागे आतिश जर्सी नंबर 08 आपण बघू शकाल आउट कटर होता त्या कारणासह बॅटची कडा घेतली आहे. कॅच निश्चितपणे होते. प्रल्हाद यांच्याकडून ड्रॉप झाली. डॉट बॉल पहिला थांबलाय. कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायरने वळण घेतलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अवे फ्रॉम द बॉडी ठेवतात आणि अजूनही बाहेर निघणारा आउट स्विंग करतात त्या ठिकाणी आपण बघू शकाल गोलंदाज आतिश. एका धावेच्या साहाय्याने धावफलक जर तुम्ही बघितलं तर ते सध्या 14 या आकड्यावरती आमच्या समेत प्रत्येक माळी आहेत. बोपरचे आणखी एक वेगवान गोलंदाज. बोपर संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये बाहेर झाला. हाफ ट्रॅकर पंचचा सुंदर फटका. कॅप शोधू शकले नाही. डीप एक्स्ट्रा कोर मध्ये क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल फेकी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू आला तर बरोबर कव्हर देखील करण्यात आला आतिश कडून परंतु 2 धावा रोखू शकत नव्हते. 2 धावा मिळतात. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाव फलक 16 वरती 6 गडी बाद. टॉप ऑर्डर ढासळली. धावांची गती मंदावली. त्याच कारणास्तव खाडीने कालच्या दिवसामध्ये देखील अशीच गोलंदाजी केली होती. 5 षटकांच्या सामन्यामध्ये गावदेवी वरपला त्यांनी 27 वरती थांबवलं होतं. 4 षटकांचा सामना. षटक प्रगतीपथावर 3रं. धावा 16 कामोठीच्या. पुढचा चेंडू थांबले. कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन मध्ये अनिकेतच्या हातामध्ये डायरेक्ट हिट हुकलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू शकाल. ओव्हर तो झाल्याबरोबर लॉंग ऑन मधून आलेले आहेत केतन बॅकिंग साठी. धाव फक्त मिळते. एक रिस्की सिंगल. जोखीम पत्करली. धाव पूर्ण झाली. एका धावेच्या साहाय्याने धाव फलक 17 वरती पोहोचलाय. अजून या षटकामधले 3 चेंडू आणि अर्थातच पुढचे एक षटक स्लॉगवर. 9 चेंडूंचा खेळ या डावामधला शिल्लक आहे आणि ज्यावरती किमान 3 ते 4 मोठ्या फटक्यांची अपेक्षा त्यांचं पॅव्हिलियन करून असेल जेणेकरून कामोठे संघ पहिल्या डावामध्ये जी धावसंख्या उभारेल ती त्यांना कुठेतरी
डिफेन्स करत असताना ते कम्फर्टेबल असेल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्यांचा वाक्या बाहेर चेंडू सीमा पार. साधावा षटकार. आवाज देखील आपण खाडीचा ऐकला. महाराष्ट्राचे लाडके गायक खाडी गावातील आशिष म्हात्रे यांचा आवाज तुम्ही नक्कीच ऐकला. लोकगीत आणि खऱ्या अर्थानं कोळीगीतांच्या माध्यमातून नेहमीच आवाज तुम्हाला आजवर तुम्ही ऐकलेलाच असेल. 23-4-6 षटकार. फलंदाज निखिल यांच्या बॅटमधून कट करण्यात आल्या चेंडूला. थांबले थोडे आणि त्यानंतर भरपूर लेट खेळले होते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत्या चेंडूवरती सूरज बैकर. तोपर्यंत आपण बघू शकाल धावा मिळतात त्या दोन. सूरज बैकरचा षटकार कोण विसरू शकेल कालच्या दिवसामध्ये. या षटकाराच्या जोरावरती गावदेवी खाडीने विजय मिळवला. खातं उघडलं या स्पर्धेमध्ये विजयाचं. पुढचे दोन्ही संघांचे संघनायक अर्थातच हर्ष 11 RM गावदेवी सोनारपाडा आणि अन्वी 11 जय भोलेनाथ मात्रेपाडा. कॅप्टनने रिपोर्ट करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. लगेच टॉस करण्यात येईल या एका षटकाच्या नंतर अर्थातच मिड इनिंग मध्ये. 25 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधला. हो सफल झालेत. उडवलाय. लिफ्ट करण्यात आलाय चेंडूला. गॅप मध्ये खेळले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलं आणि निवडल्या बरोबर त्या रिझन मधून हा चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने आपण बघू शकाल षटकाची सांगता. रिप्ले स्क्रीन वरती भरपूर बाहेर निघाले आणि स्लॉक स्वीपचा सुंदर फटका फलंदाज निखिलच्या बॅट मधून आला. धावफलक 29 वरती पोहोचलंय आणि पॅव्हेलियन आता थोडस कवीना जी चिंता होती शांत होतं ते आपण बघू शकाल. थोडस आता आपण असं म्हणू शकाल की जे निवांत असतील कारण जे करंट रन रेट त्यांना हवं होतं ते कुठेतरी मिळालेलं आहे. 6 गडी बाद झाले जरी असले 29 धावा 3 षटकांमध्ये बनलेल्या आहेत आणि मध्यरात्री नंतर ड्यू फॅक्टर तुम्हाला भरपूर पाहायला मिळते आणि जे महत्वाचं आहे ॲज अ बॉलर तुम्हाला कुठेतरी ते बेनिफिट देऊन जातं. आणि जेव्हा दुसऱ्या डावामध्ये कामोटे देखील गोलंदाजी करेल त्यांच्यासाठी देखील कुठेतरी ॲडव्हान्टेज असेल आणि त्यासाठी तुम्हाला धावा थोड्या कावांना उभाराव्या लागतील. ज्या धावा येत नव्हत्या आता आलेल्या आहेत. फलंदाज निखिल 4 चेंडूंचा सामना 300च्या स्ट्राईक रेटने 12 वरती खेळतात. सुबोध 3 चेंडूंचा सामना केलाय 3 वरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ अर्थात स्लॉगवर डेथवर हानामारी तोडफोडीचे षटक आपण म्हणतो आणि त्यामध्ये आता निखिलने कुठेतरी काउंटर अटॅकला सुरुवात केलेली आहे. तो अटॅक त्याचा जारी राहील का हे पाहणं योग्य असेल. स्ट्रायकिंगला आता सुबोध असतील. 3 चेंडूंचा सामना 3 वरती ते खेळतात. लिमिटेड 4 ते 5 षटकांच्या सामन्यांमध्ये तुम्ही 2 ते 3 चेंडू खेळले म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्ही सेट झालेले आहात. सुबोध देखील सेट झालेले आहेत आणि ते आपण बघू शकाल. निर्णायक षटकामध्ये पहिल्या डावाचा आलेला आहे तो गोलंदाज लेफ्ट आर्म सीमर सूरज बैकर. 29-4-6 मॅनेजमेंट कमिटी तुम्ही बघू शकाल. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला नरेंद्र पाटील असेल, राहुल पाटील, मिन्नाथ माळी, निखिल पाटील आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही बघू शकाल अजय मडवी. भरपूर मेहनत आहे सर्वांची. ड्राईव्ह करण्यात आला चेंडूला आपण बघितलं तर शॉर्ट कव्हरच्या दरम्यान हा चेंडू मिळते ती 1 धाव आणि एका धावेच्या सहाय्यानं धावफलक तुम्हाला आता पाहायला मिळते ते 30 या आकड्यावरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने मारा करत असताना गोलंदाज सूरज. निखिल फुलर लेन बॅटच्या खालच्या भागाला लागलाय. फॉर मधून पोहोचला त्या ठिकाणी सूरज. फर्स्ट रन कम्प्लीट. सेकंडचा कॉल. चेंडू तर अगोदर निसटला होता परंतु पुन्हा उचलून फेक केली. धाव आपण बघू शकाल मिळालेली आहे ती 1 विकेट. हॅट्रिक साठी आदरणीय दिनेश शेठ पाटील, सागर चिमात्रे आणि संदीपजी चौधरी यांच्याकडून 10,000 रुपयांचा पारितोषिक. पारितोषिकामध्ये वाढ 5 ते 10 झालेले आहेत. विशाल यांनी 5 पटकावलेले आहेत. सूरजकडे संधी असेल 10 पटकावण्याची. 31-4-6 चेंडू अजूनही 4 शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला सुबोध. एजाय पाठीमागे चेंडू फाईन लेग मध्ये अडवलाय त्या ठिकाणी. बा निघूकरे पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग. चेंडू निसटला असता तर कदाचित आणखी काही धावा मिळाल्या असत्या. धावफलक एका धावेच्या साहाय्यानं पुढे जात असताना आपण बघू शकाल ते 32-32. 3 चेंडूंवरती 3 सिंगल आलेले आहेत आणि या 3 चेंडूंवरती आता किती येतील हे देखील पाहणं योग्य. सूरजचा अटॅक आतापर्यंत कारगीर राहिला, ज्याने एकही चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवू दिलं नाहीये दोन्ही फलंदाजांना.
खोलवा टप्पा फॉलो करण्यात आला. आपण बघू शकाल ते फलंदाजाला गोलंदाजाकडून रीड करून हा चेंडू टाकला. भरपूर बाहेर निघाले. सो आपण बघू शकाल त्यांच्या रडार मध्ये न देता शरीर भेदी कुठेतरी मारा करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला बरोबर अँगल होता गोलंदाजाकडे. अँगलने चेंडू बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना डॉट बॉल. सूरज ड्राईव्ह करण्यात आला डीप मध्ये. आपण बघू शकाल एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू चालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फर्स्ट रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि धावा आपण बघू शकाल अर्थातच मिळतात त्या 2 आणि या दुहेरी आकड्यासोबत धावफलक तुम्ही बघितलं तर ते 34 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. चेंडू जर तुम्ही बघितला तर आता शिल्लक असेल तो शेवटचा. सूरज बाईकर आवश्यक फटका तर आला परंतु आय थिंक यस्टनवरती आदळला चेंडू. डीप मध्ये चेंडू. सेकंडचा कॉल फेकी आली आणि धावा आपण बघितला तर मिळत्या सहजरित्या 2. डाव संपला. पहिला गडीबाज झाले 6 धावा. 36 झालेल्या जयनुमान कामोटेचा 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं ते जयनुमान कामोटे संघाच्या वतीनं गावदेवी खाडी समोर. पुढची दोन्ही टीमचे कॅप्टन RM हर्ष 11 गावदेवी सोनारपाडा आणि अन्वी 11 जय भोलेनाथ मात्रेपाड्याचे कॅप्टन. टॉस साठी आपण सादरीकरण कक्षामध्ये या ज्या ठिकाणी आमचे मान्यवर प्रवीणजी मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेकीचा कौल. डाव जसा दुसरा सुरू होईल विकेट हॅट्रिक साठी जयनुमान कामोटेचा गोलंदाजांसाठी पारितोषिक श्रावणी प्रवीण गायकर यांच्याकडून 4000 रुपयांचं असेल. विकेट हॅट्रिक साठी खाडी समोर लक्ष किती तर ते 37 धावसंख्येचा. कुठेही जाऊ नका. महत्वाचा सामना टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे तो हर्ष 11 RM गावदेवी सोनारपाड्याने टॉस जिंकलेला आणि निर्णय पेंडिंग त्यांनी ठेवलेला आहे. सो कुठेही जाऊ नका. पात्र आपण ही स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ भोपर आणि जय बजरंग बली 9 तरुण मित्रमंडळ भोपर आयोजित भोपर चषकाचं दुसरं पर्व तिसरी रात्र सामना तुमच्या समोर कामोटी वर्सेस कार्डी मध्ये 37चा टार्गेट. दोन्ही संघांना शुभेच्छा. तुर्तास सामना आणि पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावतं वळण घेऊन आज देशे नामांकित समालोचक नितीनजी काळन सर. थँक्यू. धन्यवाद. नारासवाडीचे डायरेक्टर दिनेश पाटील त्यानंतर सागर मात्रे आणि संदीप चौधरी यांच्याकडे सलग 3 षटकांसाठी 5000 रुपयाचा कॅश प्राइज खाडी संघासाठी. इवन जोडी आणि कामोटे संघाला सुद्धा हॅट्रिक साठी 4000 रुपये हॅट्रिक साठी. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. श्रावणी प्रवीण गायकर यांच्याकडनं 4000 रुपये कामोटे संघासाठी विकेट हॅट्रिक साठी. तर 37 टार्गेट आहे गावदेवी खाडी संघासमोर आणि इथून मॅच जिंकली तर उद्या सुपर 8 ची मॅच खेळायला मिळेल विजेत्या संघासाठी. पुढच्या मॅच मध्ये हर्ष 11 सोनारपाडा संघ टॉस विने त्यांना फाईट करतोय तो अन्वी 11 मात्रेपाडा. ती मॅच आजच्या रात्रीतली शेवटची मॅच असेल.
24 बॉल मध्ये 37 रनची गरज. या मॅच मध्ये आपण पाहतोय सूरज फौजदार सलामीला येतात आणि करण निगुकर येत आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज दैवत. 31 धावांवर गोलंदाज आहेत दैवत. 37 धावांचं आता संरक्षण करायचंय तेजान कामोटे या संघाला. निखिलने चांगली बॅटिंग केली. एक षटकार एक चौकार आला त्याच्या बॅटमधनं. एकंदरीत 17 धावांचं योगदान निखिलने दिलंय. निखिलने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली. दुसरी हॅट्रिक विशाल म्हात्रेने पूर्ण केली खाडी संघाच्या. आणि आता 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय गावदेवी खाडी संघ. सेकंडला सूरज फौजदार, 9 सेकंडला तुम्ही पाहू शकाल करण निगुकर आणि पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज दैवत. एक चांगला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू लो फुल टॉस होता. लॉंग ऑनच्या दिशेने घेत आहे क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. रोशन चेंडू उचलतील, फेकी करतील. फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावाने खातं उघडलं जातं. दैवत गोलंदाजी मार्कवर. इथे फटका फसलाय सूरजचा. बारख्या कांबळे झेल खाली येत आहेत, त्यामुळे चूक नसणार आहे आणि सूरज फौजदारला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का गावदेवी खाडीला. थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. दैवत एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आता दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतंग झाले आणि पण पाहिला बारक्या कांबळेने कॅच तिथे खूप सुंदर पकडली मिडॉन वरनं. विशाल म्हात्रेसाठी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तरी 5,000 रुपये. दिनेश पाटील, सागर म्हात्रे आणि संदीप चौधरी यांच्याकडनं इवन जोडी. विशालला ऑलरेडी 5,000 मिळालेले सुद्धा आहेत हॅट्रिक साठी. बघायचं बॅक टू बॅक 2 षटकारासाठी सुद्धा पारितोषिक आहे. खाडी संघाने सुद्धा खूप चांगला खेळ सातत्याने दाखवलाय. आता कौसा चॅम्पियन लीग ट्रॉफी झाली त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे. आणि विशाल म्हात्रेला बाईक मिळाली होती. इथे फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चौकार आलाय करण निगुकरच्या बॅटमधनं. दैवतच्या विरोधात 6 धावा धाबा लागला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दैवत गोलंदाजी मार्कवर. एक सिंगल इथे मिळेल. एक धावसंख्या पुढे सर गेल. धावपल धावा लागल्या 7. 4 चेंडूचा खेळ एकंदरीत संपलाय. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 30 रन या मॅच मध्ये गावदेवी खाडीला बनवायचे आहेत. चेंडू पासून 10 धावा जास्त आहेत. या खेळपट्टीवर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करायला भरपूर अवघड जातं. मात्र 67 धावा सोनारपणाने 4 षटका चेस केल्या आणि इथे फिल्डिंग खराब झाली आता कामोट्याची. काय फिल्डिंग केली रोशनने, जबरदस्त फिल्डिंग. 3 धावा जरी मिळाले असतील मात्र रोशनने काय फिल्डिंग दाखवली. आपोआप टाळ्या त्याच्यासाठी वाजल्या. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 खाडी संघाच्या शॉर्ट स्क्वेअर लेगला खराब फिल्डिंग झाली होती. चेअरमन कामोडे संघ सुद्धा सहजा मॅच सोडणार नाहीये. 10 धावा जरी झाल्यात, 27 अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाही आणि लॉंग आपला सुरेख झेल टिपलाय.
साहिलने आणि फलंदाज इथे बाद होईल. करण निगुकरची खेळी समाप्त. चला टीम मीटिंग जास्त नकोय. जर्मन कामोटे मॅच लगेच सुरू करा. पहिल्या षटकात एकंदरीत धाबा आल्या 10, विकेट 2 गमावले. दैवतला 2 विकेट मिळाल्या. अजूनही 27 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9.00च्या सरासरीने धाबा करायचे टीम गावदेवी खाडीला. 18 बॉल मध्ये 27. गोलंदाजी चांगली आहे जर्मन कामोटे संघाकडे, विसरून चालणार नाहीये. निखिलने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली आहे. रोशन सारखा गोलंदाज या संघामध्ये बारक्या कांबळे शेवटचं षटक टाकू शकतात. गोलंदाजी चांगली आहे जर्मन कामोटेकडे. फक्त स्पीड अप करा. जर्मन कामोटे थोडासा वेळ कमी घ्या. रोशन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. भरपूर वर्ष सुलक्षण भोईरला तुम्ही पाहिलं. लारा कामोटे संघासाठी. संजयला आजही तुम्ही पाहतायत. लेजंड क्रिकेटर आहेत कामोटेचे. 18 बॉल मध्ये 27 करायचे आहेत. रोशन येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी भोपरगाव एंडकडून. 18 बॉल मध्ये 27 इक्वेशन आहे. निखिलने ज्या धावा केल्या ना त्या उपयोगी ठरू शकतात त्या मॅच मध्ये. फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळतायत. फिल्डिंग पुन्हा खराब झाली. कामोटे संघ वारंवार फिल्डिंग खराब करतात. 2 धावा इथे मिळाल्यात. सावडी प्रवीण गायकर यांच्या हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 4,000 रुपये कामोटे संघासाठी. पुन्हा फुल टॉस. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मिळाले. फुलटॉस चेंडू मिळालेत मात्र धावा येत नाहीयेत. रोशनने 2 चेंडू फेकले. 3 धावा त्यांनी एकत्रित खर्च केल्या. धावा झाल्या 13. चेंडू शिल्लक आहे 16. धावा 24 या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. मॅच रंगतदार होऊ शकते. स्ट्रायकेटला विशाल मात्रे आहेत. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. एकदम पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पाहता पाहता पूर्ण होते. दोन्ही धाव संख्या पुढे सरकेल. तापलका धावा एकंदरीत लागतात त्या 15. दुसरं षटक मार्गस्थ असताना 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सिंगल डबल खूप महत्वाची आहे. 15 बॉल मध्ये 22 करायचे. सिंगल डबलनेही मॅच जिंकता येऊ शकते. एखादा चौकार एखादा षटकार आला तर मॅचला पूर्णपणेच कलांनी मिळेल. विशाल मात्रेला चांगलं ठाऊक आहे. 2 सेकंडला केतन मात्रे आहेत. रोशन सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अखूट टप्प्याचा बॉल आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. सीमा पार चौकार. इथे धावसंख्या 20. 17 रनची अजूनही गरज आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 17 धावा. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक केतन मात्रेची खेळी इथे समाप्त होईल. थोडीशी घाई दाखवली कारण की रोशनच्या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. इथे सिंगल डबलला प्राधान्य द्यायला होतं मात्र थोडीशी घाई दाखवली. विकेट मिळाली रोशनला. नेता 12 बॉल मध्ये 17 रन करायचे गावदेवी खाडीला.
तर इथे केतन म्हात्रेने थोडीशी घाई दाखवली, कारण की दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू होता. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रनची गरज आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येईल असं नाहीये. इथे सिंगल आली असती, 12-16 इक्वेशन राहिले असतं, स्ट्राईक केतन म्हात्रेकडे राहिली असती, सर्व काही घडलं असतं. मात्र झेलबादच्या स्वरूपात ते बाद झाले. रोशनला विकेट मिळाली. रोशनने एकंदरीत धावा खर्च केल्या 10. दैवतने धावा खर्च केल्या होत्या 10. एकंदरीत 20 धावा झाल्यात आणि आता तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज बारक्या कांबळे येत आहेत. बारा चेंडूमध्ये अजूनही 17 करायचे आहेत. सामना बरोबरी सुटला स्वरूपात विकेट पाहिल्या जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे गावदेवी खार्डीला. दिनेश पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नारोस्पीडचे डायरेक्टर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं देशातील सर्वात मोठी स्पर्धा पाहिली, नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप. तब्बल 40 लाख रुपयाचं कॅश प्राइज, 4 व्हीलर 2 व्हीलर. इथे फटका तर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप झालाय, काहीच नाहीये नक्कीच. मग फिल्डर काय करत होते, कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल षटकार जाईल, थोडेसे ते थांबले. एक धाव मिळाली, धावसंख्या 21. कदाचित बारक्या कांबळेला विकेटही मिळाली असती, मात्र झेलही ड्रॉप झाला, धावही फक्त एकच मिळाली विशालला. आता 11 बॉल मध्ये 16 करायचे. सेकंडला प्रल्हाद पाटील आहेत, एक आक्रमक फलंदाज. एसपी बारक्या वाईटचा इशारा होतो. लेग स्टंपच्या बाहेर जाणं चेंडू पंच वाईट शिकून करतायत. लेग स्टंपच्या बाहेर होता. 11 बॉल मध्ये आता 15 रनची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती लागल्यात खार्डी संघाच्या. विशालसाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी सुद्धा 5,000 आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत खार्डी संघासाठी. आता ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतात. थोडंसं दबाव पाहायला मिळतो बारक्या कांबळेवरती. पहिल्या चेंडूची सिंगल आली होती, त्यानंतर 2 सलग वाईट आहेत. 11 बॉल मध्ये आता 14 करायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 13 चालू शकतात खार्डीला. विकेट जास्त गेलेत कामोटेच्या. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमा पलीकडे 6 धावांसाठी. रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय फटका होता, नजाकत होती, टायमिंग होतं आणि मॅच खुली करणारा हा षटकार आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा मिळणार आहे प्रल्हाद पाटीलला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम तिसऱ्यांदा केलाय. आणि अजून एक मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे बारक्या कांबळेच्या विरोधात बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेंडू 2 धावांची गरज आहे. चेंडू मिळालाय का? मॅच चेंडू बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि मिका टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 3 वेळा कारनामा केलाय 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा. हे सांगत असताना प्रल्हाद प्रकाश पाटील जबरदस्त बॅटिंग. फक्त 2 धावा आता दूर आहे आणि इथून मॅच जिंकली तर सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल. आणि इथे सामना जिंकलाय गावदेवी खार्डी संघाने. 1 षटक राखून सामना जिंकलाय. सेकंड तुम्हाला करायचंय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. प्रल्हादला, विशालला 5000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. सेकंड करायचंय खार्डी संघाने सौरभला 1000 रुपये. सर्व आम्ही पारितोषिक देऊ, मात्र सेकंड करा कामोटे आणि खार्डी. सूरज पोजार खार्डी संघ आपण पाहिलं विजयी झाला. काल 1 सामना जिंकला, आज 1 सामना जिंकला आणि आता सूरज उद्या उपस्थित राहावं लागेल 3ऱ्या मॅच साठी. सलग 3 दिवस खार्डी संघ या स्पर्धेत खेळणार आहे. काल 1